देखील दाखल झाले. बॉल तिथे सुवर्ण मिळतील. चला मॅच सुरू करूया आपण. पालेश्वरी मैदानामध्ये सध्या उतरले होल्डिंग साठी. होल्डिंग पोझिशन सेट केले जात आहेत. विश्वास पाटील मागील मॅच मध्ये तरी फक्त एक चौकार दाखवला होता. या मॅच मध्ये जबाबदारी मोठे आहेत. नितीन आलेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल अगदी वाईड यॉर्कर त्यांच्यासाठी इथे. महत्वपूर्ण ही लढत आहे. सेकंड राऊंड मधील ही पहिली लढत सध्या सुरू होत असताना आणि महत्वपूर्ण ही मॅच जो जिंकेल सुपर 12 मध्ये क्वालिफाय होईल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय. खरं तर ते रन याच्या नगणी जोडले जाईल आणि ते आज अतिरिक्त धाब्याने संघाचं खातं मात्र मैदानात उघडलंय. तोंडरे 40+ सध्या मैदानामध्ये उत्तम कामगिरी साकारावी लागणारे बॉल हवे तरंगतोय. फिल्डर जज करत असताना विश्वास पाटील हा चुकीचा फटका त्याने निवडला आणि झेल तिथे टिपलाय. सगळ्यात मोठा हादरा 440 ओव्हरचा झटका मिळालाय. टीम तोंडरेला फटका लाजवाब होता. कॉन्टॅक्ट मध्ये अगदी बघेन या गोष्टीचा मी उल्लेख करेन की फटका जो सजवला तो प्रॉपर होता. परंतु म्हणतात ना पॉवर प्ले आणि महत्वाचं असं पॉवर प्ले मध्ये तुम्ही गॅप शोधणं आणि ते शोधता आलं आणि विकेट मोठी विकेट पालेश्वरी नितीन प्रमोद भोपी यांनी तो झेल टिपला. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये येत आहेत. वन डाऊनची भूमिका सुभाष शालित. मागील मॅच मध्ये चमकदार कामगिरी सुभाष पाटील यांनी केली आणि पुन्हा एकदा या जबाबदाऱ्या त्यांच्यावर. आणि संदीप पाटील हीच ती विस्फोटक जोडी ज्यानं संपूर्ण संघाचं डाव बॅलन्स केलं पहिल्या सत्रामध्ये आणि त्यानंतर दबात चेस देखील खूप चांगल्या पद्धतीने याच जोडीने केल्या. पुन्हा एकदा त्या जबाबदाऱ्या. नितीन चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत होते. पहिला बॉल वाईड यॉर्कर टाकला आणि त्याच्यानंतर थोडासा अवे फ्रॉम द बॉडी नॉर्मली ओव्हर पिच केला आणि स्लोअर असल्या कारणाने बॉल जास्त वेळ हवे तरंगला आणि कारण ड्राईव्ह केला बॉलला. पुन्हा एकदा लॉंग ऑफचा खेळ एक्स्ट्रा कव्हर मध्ये पोहोचला. 1 रन बनली आहे. सिंगल बनेल. 4 ओव्हरची लढत आहे. विनर वर्सेस विनर. एक विजय या दोन्ही टीमला नक्कीच साकारण्यामध्ये यश मिळालंय आणि सध्या रणांगणामध्ये दोन्ही टीम लढतील. जो जिंकेल तो अगदी मेगा फायनल 9 मार्च. पुन्हा एकदा त्या दिशेने चांगली फिल्डिंग. बघा पॉवर प्लेचं षटक आहे. बरंच काही शिकण्यासारखं आहे तरुणांना. कारण पॉवर प्लेचं षटक आतापर्यंतची गोलंदाजी केली ही टोटली अवे फ्रॉम द बॉडी आहे आणि तशाच पद्धतीने फिल्डर देखील सेट केलाय लॉंग ऑफ कडे. जो एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ या दोन्ही एरिया तो कव्हर करू शकेल. आणि इनसाइड ऑफ द सर्कलचा विचार केला तर हा फटका प्रॉपर आहे. कनेक्शन चांगला बॉल चाललाय अगदी खेळाडू कक्षामध्ये.
पंच सांगतायत आम्हाला एक टप्पा सीमा पार चौकार. हे महत्वाचं असतं. कधी कधी स्ट्रोक तुम्हाला बनवायचं असतं त्यांना फॉलो केले त्याला जिकडे चौकार त्यांनी मारला तर तिथे फिल्डर बोलवले गेले. थोडस हवेत गेला बॉल परंतु बॉल चालला डी पॉइंट कडे. पाठलाग सुरू होता. आउटफील्ड फास्ट आहे. थांबवलंय लास्ट मोमेंटला बॉल थांबलाय आणि 3 रन या बॉलवर कंप्लीट झालेत. विश्वास पाटील बाद झाले. कोणता दबाव त्यांच्यावर नाहीये आणि अगदी आपला जो नॅचरल गेम आहे तो सध्या साकारत असताना हे दोन्ही खेळाडू पहिले षटक जे समाप्त झाले रन फलकावर धावा आहेत 1-10. बॅटिंग करणारा तोंडरे 40+. आपले गोलंदाज फिक्स असतात. पहिले षटक दुसरं कोण टाकेल तिसरं कोण टाकेल या गोष्टी काही महत्वाच्या असतात. फक्त एंड चेंज झाल्यानंतर फील्ड पोझिशन्स तुमचे 1 ते 1.5 मिनिटांमध्ये सेट व्हायला पाहिजे. प्रमोद भोपी बॉलिंग ट्रॅकवर येत असताना अजूनही भरपूर काही प्रेक्षक सध्या आनंद घेत असताना किती चांगला व्ह्यू येतो. स्टेडियम टाईप फील येते जेव्हा तुम्ही वरून आनंद घेता या मॅचचा आणि त्यासोबत थंड पाणी असेल तर मजा अजून द्विगुणित होते. रन फलकावर धावा आहेत 10. 1 विकेट गमावले गेले. बॉलिंग ट्रॅकवर प्रमोद भोपी सज्ज होत असताना फिल्डिंग पोझिशन सध्या सेट होत आहेत. एक खेळाडू धावत त्याला डीप मिड विकेट कडे. काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल डीप अगदी कव्हरला. या फिल्डिंग पोझिशन्स सध्या सेट केले गेलेत. अगदी गॅप मध्ये 2 खेळाडूंच्या मधून पाठलाग करावा लागेल. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा स्लो झाला आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गुड फिल्डिंग ज्या पद्धतीने तयार होते क्षेत्ररक्षक. डिस्टन्स लवकर कव्हर केला. सुंदर क्षेत्ररक्षण होत असताना परंतु 2 रन जरूर या बॉलवर बनतायत. बघायच्या पहिल्या सत्रामध्ये किती रन बनवण्यामध्ये यशस्वी ठरेल. लोअर फुल टॉस बॉल टो इंड वर लागलाय. मिड ऑन मधून बॉल चालाय लॉंग ऑन कडे. पाठीमागे फिल्डर यासाठी तैनात केलेत. प्रमोद भोपी असं म्हटलं जातं ना की फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. पहिला प्रभाव हा तुमचा अंतिम प्रभाव असतो आणि ते इम्प्रेसिव्ह कामगिरी प्रमोद भोपी सध्या करत असताना आपल्या गोलंदाजीतून सुरुवातीचे 2 बॉल आणखी एक लोअर फुल टॉस. पाठीमागे फिल्डर डीप मध्ये लॉंग ऑनला थ्रो करते तोपर्यंत आणखीन एक सिंगल. शांत ठेवलंय फलंदाजांना. 3 चेंडूमध्ये प्रमोद भोपी यांनी 113 चौकार 77 षटकार आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये लागलेत. दुसरी रजनी सूर्य त्यामुळे सरासरी 100 जरी आपण काढले डेली तरी 500 चौकार लगावले जाऊ शकतात मैदानावर. परंतु 400 अगदी ठीक आहे कारण अंतिम दिवसामध्ये जेव्हा मेगा फायनलचा डे नाईटचा खेळ होईल तेव्हा 4 ओव्हरच्या मॅचेस असतील. भव्य दिव्य क्रीडांगण प्रचंड मेहनत हे मैदान बनवण्यासाठी संपूर्ण गावदेवी शिवशंभो आणि ग्रामस्थ मंडळाचं. पुन्हा एकदा टो एंड वर बॉल लागला. पाठीमागे फिल्डर आहेत. शॉर्ट लेग मध्ये चांगली फिल्डिंग. ओव्हर संपले. प्रमोद भोपी उत्कृष्ट षटक राहिलं इकॉनॉमी कारण या ओव्हर मध्ये प्रमोद भोपी यांना विकेट जरूर मिळाली नाही तरी देखील फक्त आणि फक्त 5 रन त्यांनी खर्च केल्या. 5च धावा या ओव्हर मध्ये आलेत. पहिल्या ओव्हर मध्ये 10 टोटल झाले. 2 ओव्हर नंतर 15. एक खेळाडू बाद. सातक पक्षाप्रमाणे षटकार चौकारांची प्रतीक्षा सध्या केली जाते. खर तो विश्वास पाटील सरांनी नाराज केलाच प्रेक्षकांना. जो त्यांचा फॅन फॉलोअर्स जे नेहमी त्यांचं रौद्र रूप फलंदाजीचं पाहण्यासाठी आकर्षित झालेले असतात. ज्यांना जमलं नाही तर लाईव्ह येत असतात त्यांना आज नाराज केले. थोडं
परंतु क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना विकी, प्रत्येक दिवस तुमचा सारखा नसतो. अप अँड डाऊन्स तुम्ही बघितले नाही तर त्यामध्ये रहस्य काय. रुपेश उलवेकर थर्ड ओव्हर मध्ये फिल्डिंग सेट केली जाते. बघायला साहेब फिल्डिंगची चर्चा होते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक खेळाडू डायरेक्टली तुम्हाला कव्हर पॉइंट कडे बघायला मिळेल. कट शॉट किंवा लॅप शॉट साठी चांगली फिल्डिंग अगदी बघायला मिळते. शॉट एक कव्हर इनफिल्ड मध्ये आपल्याला बघायला मिळेल. पहिलाच बॉल फुल टॉस, पंचांनी नो बॉल सांगितला. भीमर वेस्ट ऑफ हाईट भरपूर होती, फिल्डर पोहोचलेत. 2 रन जरूर पूर्ण झाले तिथे. नो बॉल, त्याच्यामुळे नो आणि आता सोबत याच्यावर आलेला 2 रन, अशा 3 टोटल सांघिक कोट्यामध्ये ऍड होत आहेत. आणि अपकमिंग फ्री हिट सर्व आंतरराष्ट्रीय नियम 40+ मध्ये देखील वापरले जातात. लेग बिफोर द विकेट, सर्वच गोष्टी, कारण बाईकच्या रेसिंग मध्ये तुम्ही देखील राहू शकता. ड्राईव्ह केलाय, चांगला कव्हर ड्राईव्ह, एक्सलंट ड्राईव्ह. एक रन बनली, दुसरे साडे निघाल्याने रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कोणती तडजोड नाही हे सांगितलंय. या दोन्ही खेळाडूंना बॅटिंग करत असताना सध्या मैदानामध्ये सुभाष पाटील, संदीप पाटील 10 बॉल मध्ये पाहता पाहता 16 वर पोहोचले सुभाष पाटील. आणि संदीप पाटील यांनी 2 बॉल मध्ये 2 रन केलेत. रुपेश सज्ज होत असताना पहिला बॉल महागडे राहिलेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह, लॉंग ऑफला फिल्डर आहेत. एक टप्प्याने बॉल उचललाय, दुसरी साडी वेल लावते आणि आता यावेळेस चुकीचं तालमेल. नकार आला होता नासागेन कडून, परंतु तालमेल महत्वाचा असतो ना, ते बिघडलं आणि परिणाम खेळाडू धाबाद. प्रमोद पाटील बॅटिंग साठी आता आलेले. 2.2 चेंडूचा खेळ संपला. रन फलकावर धावा 6, सिंगल आले होते. एक बॉल मध्ये 6 रन, जवळपास 5 रन मिळाले होते. चांगला बॉल दाखवला रुपेश उल्लेकर. माझ्यामध्ये कॅपेबिलिटी किती आहे, गुणवत्ता किती आहे आणि किती नियंत्रण मी करू शकतो. जरूर पहिला बॉल मी चुकून आता तो लवकर गेला आणि त्या कारणास्तव तो भीमर आला, परंतु त्याच्यानंतर जे कमबॅक राहिला ते गुड कमबॅक, रिकव्हरी आणि ते रिकव्हरी केली आपल्या खेळातून. 22 पर्यंत आता संघ पोहोचलाय. सध्याचा रन रेट 8.80, प्रोजेक्टेड स्कोर 33. त्यामुळे धावांची गती वाढवावी लागेल. आणि इथे हा फुल टॉस बॉल, डोक्यावर हात दिला प्रमोद पाटील यांनी, कारण बॅटला कनेक्ट करता आला नाही या फुल टॉसला आणि षटकाराच्या नादाने आपले विकेट गमवून बसले. क्लीन बोल्ड. संदेश इव्हेंटच्या माध्यमातून रिप्लाय मध्ये दाखवतात रुपेश उल्वेकर राऊंड विकेटने गोलंदाजी ते करतायत. आणि जेव्हा बॉल आणि बॅट मध्ये कॉन्टॅक्ट होईल तेव्हा अगदी समोर बॉल डीप होत होता आणि त्याच कारणास्तव तो जाऊन यष्ट्यांवर धडकला अगदी. आणि मोठी विकेट. प्रमोद पाटील मिडल ऑर्डर मध्ये एक चांगले खेळाडू. अमित पाटील जबाबदाऱ्या वाढतायत फलंदाजीच्या. आम्ही काली एक गोष्टीचा अंदाज घेतला की एकदा की 12:30-1 वाजला का स्कोर कमी बनतो. काली तशाच पद्धतीनं, परंतु त्या लो स्कोरिंगच्या मॅचेस सगळ्या हाय व्होल्टेज होत होत्या. काल जवळपास 4:15 वाजले टुर्नामेंट संपायला. शेवटपर्यंत आम्ही मैदानामध्ये होतो. भरपूर एन्जॉय केलं खरं तर काल क्रिकेट. आणि आजही वेळेवर स्पर्धा सुरू झाली. काल उद्घाटन होतं आणि आज वेळेवर स्पर्धा संपेली, कारण यानंतर एक मॅच आपली बाकी आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला बघायला मिळेल पडकी आणि टेंबोडे. चांगली लढत बघायला मिळेल तुम्हाला. लेफ्ट हँडेड खेळाडू आहेत, थोडं टॅपिंग स्टाईल न खेळत. धावांची गती वाढवण्याची आता वेळ समीप आलेली. रुपेश उल्वेकर पहिला बॉल जरूर खराब फेकला, परंतु ते खचले नाही. आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता त्याने दाखवली.
आणि तेवढ्याच जोमानं कामाला लागले. म्हणून तर म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. पहिल्या बॉलवर अपयश आलं, परंतु तदनंतर इकॉनॉमी गोलंदाजी त्यांनी केली. हा शेवटचा बॉल 23 वर संघाची वाटचाल एक स्कोरिंग शॉटच्या प्रतीक्षेमध्ये. संदीप पाटील यांच्यामध्ये आता ती कॅपेबिलिटी आहे. ओ बॅटच्या रडार मध्ये उंच तर फार गेले, लांबी जी राहिली अर्धवट आणि झेल तिथे टिपलाय. एक चांगला फिनिश करायचं होतं, फिनिशिंग टच द्यायचं होतं या ओव्हरला आणि तिथे विकेट मिळाली. क्षेत्ररक्षक होते प्रमोद भोपी. 2 झेल त्यांनी रिप्लेत आतापर्यंत. 3 ओव्हरचा पाहता पाहता खेळ संपलाय आणि बॅटिंग करणारा तोंडरे 40+ संघ थोडंसं अडचणीमध्ये, कारण रन फलकावर दाबा आहेत. त्या टोटल 4 विकेट गमावल्यानंतर 3 ओव्हर आता संपलेत आणि 23 धाबा सध्या फलकावर आहेत. त्यामुळे हे अंतिम षटक महत्वाचं. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी या. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज, वेळ घेऊ नका. चला पडगे संघाचे फडगे 40+ आणि टेंबोडी 40+ दोन्ही कॅप्टन लगेचच नाणेफेक करण्यासाठी या. चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन आलाय मैदानामध्ये, पाणी हवंय. चला बॉल बॉय, वॉटर बॉय, हर्ष, सगळ्या भूमिका पार पडलीत. आयोजन तेव्हाच सक्सेसफुल पडतं आणि घडतं जेव्हा माझ्यावर पडलेली मी प्रत्येक जबाबदारी न लाजता मी पार पाडेन. ही प्रत्येकाची ठाम भूमिका असेल तर आयोजन सक्सेसफुल होतं. बघा शेवटचे स्टार्ट टू एंड. आता थोडे गेले घरी. सुशांत ही घरोघरची कहाणी म्हणतात ना, घरोघरी मातीच्या चुली. भजनाला 7 जण, जेवायला 60 जण. ही परिस्थिती सगळ्यांचीच आहे. तुम्ही मेहनत करता, शेल उठे तुमच्या कार्याला. हळूहळू विकेट पडतायत. रन झाले 23, विकेट गेले 4, ओव्हर संपले 3. शेवटची ओव्हर बाकी आहे. दिव्येश भाई कुठे? दिव्येश VIP बॉक्स आहे आशुभाईंचा. शेवटचा ओव्हर मोहन बारशे जे शेवटचं षटक फेकणार आहेत. बघायचं अंतिम 6 बॉल किती रन देतील. लढावर तर लागणार असं फलंदाजीमधून रन येणं महत्वाचं आहे. गोलंदाजी कशी होईल? पहिला बॉल, याही बॉल थोडस अवे फ्रॉम द बॉडी केलं. 1 रन बनली आहे का दुसऱ्यासाठी प्रयत्न होत आहे. थोडं गचाळ क्षेत्ररक्षण होतं. वयाच्या मर्यादा ढासळत शरीर, सगळ्या सांसारिक गोष्टी जबाबदाऱ्या घेऊन या व्यक्तिमत्वाने या क्रिकेटसाठी वेळ दिलाय आणि ज्या पद्धतीनं 40+ क्रेज वाढतंय. तुम्ही लोक तुमच्या आयुष्यामध्ये आता जी मेहनत करताय त्यामुळे आयुष्य अजून सुदृढ बनेल. फक्त उंच गेला बॉल, जजमेंट करावं लागेल, परंतु दूर आहेत, भरपूर दूर राहिले खेळाडू बॉल पासून. 2 रन पूर्ण करत असताना रनिंग बिटवीन द विकेट सबेल. सिंगल डबल ही चांगली होईल कारण तेवढी चांगली गोलंदाजी आहे तोंडरेकडे देखील, जो फायटिंग टोटल ज्याची प्रतीक्षा होती. बघायचं 27 पर्यंतची वाटचाल. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. फटका चांगला, इनसाइड आउट. फिल्डर जज करतात. गुड कॅच. स्ट्रोक चांगले कन्वर्ट झाले. ते तिसऱ्यांदा बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ झेल टिपले गेलेले, त्यामुळे षटकारांचे प्रयत्न थोडे अपुरे राहिले. अमित पाटील बाद झालेत सध्या मैदानात. मेघनाथ आहेत आणि आता नवीन खेळाडू बघायचं कोण येतील. सुभाष पाटील, कारण 2 सुभाष पाटील आहेत टीम मध्ये आणि सुभाष पाटील आता बॅटिंग साठी आलेले आहेत. थंडीचं प्रमाण थोडा विखे जाणवत आहे.
अर्धी सेना मैदानातून बाहेर आहेत. 27 धावा फलकावर आहेत आणि एकंदरीत आता फक्त 3 बॉलचा खेळ उर्वरित आहे. पुन्हा एकदा उंच गेला, लांबी का राहील? होय, लांबी मिळाली आहे. बॉल झाला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या एक फटक्याची गरज होती आणि फायनली तो फटका आला षटकार. स्टँड अँड डिस्पॅच. सुभाष पाटील सांगतायत हम भी कच्चे धुए नाही आहेत, हम भी कम नाही. मोहन भोपी, मोहन यांच्यावर चढवलेला हल्ला बघू शकता. थोडासा ओव्हर पिच आला, स्लॉट मध्ये घेतला आणि प्लॉट मध्ये पाठवला. दही गावाच्या 6 रन या चेंडू गणित येतील. धावसंख्येचं टोटल वाढत आहे. बोर्डवर लागले आता 33. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. अपेक्षा होती 35 किंवा 35 प्लस रन जर बनत असेल तर आपली टीम तर धावा रोखण्याची कॅपॅबिलिटी राखते, क्षमता राखते. बघायचंय 2 बॉल काय घेऊन येतील. शॉट लेंद होता, पाठीमागे चूक झाली, गडबड गोंधळ, थोडा उडाला. लॉंग स्टॉप कडे बॉल चाललाय. रेस सुरू होती चेंडू आणि फिल्डर मध्ये आणि फायनली ती फिल्डरने रेस जिंकली. 22च्या या 2 रन येत आहेत. पस्तीस 35 लास्ट बॉल ऑफ द इनिंग. चला टॉस करणार आहोत दोन्ही कॅप्टन. वर या, स्टेजवर या प्लीज. नाणेफेक आपण करणार आहोत. शेवटचा बॉल होता, कट शॉट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, वेग सुरू आहे आणि अखेरच्या क्षणाला नाही थांबवू शकले. शेवटच्या बॉलवर आलाय चौकार आणि पहिलं सत्र जे आतापर्यंत संपलंय. फायटिंग टोटल ऑन बोर्डवर सध्या बघू शकते 4च्या मदतीनं सांघिक धावा 39. धावांचं आव्हान आहे. आता सरासरी 10ची जी तुम्हाला बघायला मिळेल. बघायचं कसा राहील दुसरा उत्तरार्ध. चला नाना आपण नाणेफेक करूया. हवं जाईल 4 ओव्हर बाकी आहेत ते सगळे नियम. Here it is called last match of the day and night format.
बॅट्समन चला प्लीज, एक मॅच बाकी आपली अजून. ही बघा मालिकावीराची बाईक ABC या ग्रुपसाठी आणि त्यासोबत DEF या ग्रुपसाठी दुसरी बाईक ती अपकमिंग आहे, ऑन दी वे येईलच. .24 बॉल्स मध्ये 40 रन्स करायचे, 40 आव्हान आहे. चला मॅच ऑन. पहिला बॉल ग्रीन सिग्नल आलाय, पंचाकडून बॉल चला डीप मध्ये मिडॉनला. एक रन म्हणले दुसरे साडी तू तुम्ही मी थोडं फंबलिंग. चला प्लीज खेळाडू कक्षामध्ये आपण बसून घ्या, शांतता तुम्हाला राखायची. एक रन विश्वास पाटील मागील मॅच मध्ये 2 ओव्हर मध्ये 5 धावा देत असताना 3 विकेट घेतले होते. या ओव्हर मध्ये कशी कामगिरी करते ते बघायचं आपल्याला. स्लोअर वन थोडस ऑफ ब्रेकर बॉल हवेत आहे, फिल्डर ना हो 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 काय झेल डीपलाय, सुंदर कॅच. सुभाष सर्वोत्कृष्ट जय त्यांचा राहिला या मॅच मध्ये, कॅच ऑफ द मॅच देखील आपण म्हणूया. आणि 1 वर 1 प्रमोद भोपी यांच्या खेळीचा अंत झाला. रुपेश उलवेकर मैदानामध्ये आहेत. नवी खेळाडू मैदानामध्ये नितीन तांडेल जे आता दाखल झालेत. चला पहिली विकेट, फटका प्रॉपर आहे, कनेक्शन दमदार आहे, बाउन्स झाला अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार पंच आम्हाला सांगतात नितीन येता क्षणी नितीन यांना आक्रमण केलं आणि हा चौकार त्यांच्या बॅट मधून आलेला आहे. धावसंख्येला थोडस अजून अप केलं जात आहे. 3 बॉलचा खेळ संपला आणि 5 वर सध्या संघ. विश्वास पाटील यांच्यावर केलेला हल्ला. प्लीज प्रत्येक बॉल नंतर टीम मिटिंग म्हणत नाही किंवा 2 खेळाडू तुम्हाला जास्त वेळ एकत्र येऊ नका, थोडस आपण फास्ट केलूया. जाणतो महत्वाचे मॅच आहे, नो डाऊट थोडा वेळ घ्या, आपण जास्तही नको. पाच वर 1 सध्या सांगिक टोटल. 3 बॉल फेकले गेलेले आहेत, अजून 3 बॉल उर्वरित आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस झेल सुटलाय, नाराज आहेत विश्वास पाटील. दुसरी साइड निघालेत, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नावचा गेन कडे कोणी नव्हतं, तिकडे थ्रो केला असतं तर काम बनलं असतं. परत ही विकेट इम्पॉर्टंट आहे माहिती. हे 3 क्षमता ते राखतात आपल्यामध्ये. धावांचं टोटल 7-7.
बघायचं नितीन किती आक्रमक राहतील. विश्वास पाटील जे बॉलिंग ट्रॅकवर आहेत. उंच गेला हा बॉल, दूर आहेत खेळाडू. एक रन बनले, दुसरीसाठी निघाले. सेकंड इथे अटेम्प्ट करण्याचं मानस दाखवलं आणि तिथे पूर्ण झाली. लास्ट मॅच ऑफ द नाईट. याच्यानंतर होईल पडघे आणि टेंभोडे दोन दिग्गज संघांमध्ये. बॉल हवेत होता, हाही थोडस धोक्यात वाटत होतं. दोन झे आतापर्यंत निसटलेले आहेत फिल्डिंग मधून. विश्वास पाटील तुम्हाला जे रेग्युलर मधून अपेक्षित असत ते नक्कीच 40+ मधून तुमच्यासाठी होईल याची गॅरंटी नाही. पहिलं जे षटक संपलंय, चांगल्या रन आल्या 10च्या सरासरीने. खरं तर रन करायचे आहेत विजयासाठी. 10 रन आलेत ऑलरेडी एका ओव्हर नंतर. बघा मिस्टर सांडे पालकर सर, डे नाईट भरपूर व्यस्त शेड्यूल आहेत. सांडे पालकर डे घेत नाही, ते फक्त नाईटच करतायत. काकडे सरांचा नाही इलाज आहे. सुकापूर प्रीमियर लीग त्यांना करावीच लागते. काकडे सर यंदा 2 क्रॉस ना. काकडे सरांना परवा दिवशी फोन आलेला बँक मधून, रोजची एवढी कॅश येते कुठून. आणि एकतर मार्च एंडिंग आहे, त्याच्यामुळे तुमच्यावर स्टे नको यायला, ना तर वॉरंट तुमच्या नावाचा निघायचा. संपत्ती दाखवा. सांडे पालकर यांचा टेन्शन नाही. इन्कम टॅक्स वाले त्यांचे मित्र आहेत, त्याच्यामुळे ते मॅटर लवकर हँडल करतील. काकडे तुमच्यावर मोठं डाऊट आहे. पहिली ओव्हर संपली, रन फलकावर धावा आहेत 10, विकेट गेले 1. 3 ओव्हर मध्ये आता 30 रन पाहिजेत. मॅच ऑन आहे. पहिलाच बॉल प्रमोद पाटील यांच्याकडे, धाव घेतले बॉलकडे. चांगली फिल्डिंग, 1 रन बनले. थ्रो लगेच केला, परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 40+ क्रिकेट विकी बघायला मिळाला आज. डॉट बॉल फार कमी बघायला मिळेल 40+ क्रिकेटमध्ये. सिंगल डबल याने चुकवली नाही. हे त्यांचं खरं क्रिकेट आहे. यंगिस्तानला ते हेच मंत्र देत आलेत की तुम्ही सिंगल डबल कडे फोकस करत जा. लोअर फुल टॉस, तो देखील अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा थोडस ट्रेस केलं बॉडीला. पहिली वेगाने घेतली, दुसरी साठी आता जाणवेल मैदानात एक गरज नव्हती. दुसरी धाव गेल्यानंतर तो प्रयत्न केला आणि खेळाडू बाद, रन आउट. चांगली गोलंदाजी मच्छिंद्र यांच्याकडून. मच्छिंद्र पाटील, मोहन बारसे फलंदाजीसाठी आता मैदानावर आले. मॅच किती हाय व्होल्टेज होईल बघायचं आहे. दिवेश काकडे, निलेश शेट. दिवेश काकडे आणि निलेश शेळके यांच्याकडून जर संदीप याने झेल टिपला तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक. संदीप पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी. उडवल्या बॉलला हेलिकॉप्टर लुक दिलाय, जज केलं, कॅच सुटली, निसटली. ओ मैदानामध्ये अजूनही चौकार आतमध्ये. किती प्रयत्न तिथे केले क्षेत्ररक्षक होते.
संदीप पाटील जसं बक्षीस लावलं तसा झेल आला होता, परंतु क्रिकेट खेळामध्ये या गोष्टी एवढ्या इझी नसतात. संदेश असं म्हटलं जातं ना की बंदूक घेऊन भिंतीवर लावून ठेवून तुम्ही नेमबाजी शिकणार नाही, त्यासाठी तुम्हाला रोज सराव करावाच लागेल. आता यावेळेस प्रॉपर कनेक्शन मागील बॉलवर राहिलेलं काम ते पूर्ण केलं जात आहे. एक सुटलेला झेल आता किती महाग पडते बघा हा लॉंग हिट षटकार. मागील बॉलवर षटकार आलाय. या ओव्हरच्या अजूनही 2 बॉल उर्वरित आहेत. 21 वर संघ पोहोचला, अजूनही 19 धावांपासून दूर आहे. टार्गेट 40. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दिलाय. ही अतिरिक्त धाव, प्रत्येक धाव ही महत्वाची असते. ईच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. प्रत्येक एक धावेला महत्व दिलं जात आणि ती महत्वपूर्ण कामगिरी सध्या करावी लागेल. यावेळेस क्रॉस बॅट ना बिग हिट करण्याचा प्रयत्न. मागील बॉलवर षटकार आलाय. म्हणतात ना एकदा बॅट मधून षटकार आली की ती नशा असते डोक्यामध्ये की लगेच दुसऱ्या बॉलवर षटकारासाठी जायचं. धाव संख्या 22 वर वाईड नंतर डॉट बॉल न त्याची रिकव्हरी केली मच्छिंद्र पाटील यानं. 12 रन आतापर्यंत या ओव्हर मध्ये आलेत. एक शेवटचा बॉल हा उर्वरित. हा चांगला बॉल आलाय. चांगली लाईन आणि लेंथ बघायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ आता संपलाय. रन फलक जाऊन पोहोचलाय 22. आता 12 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता 18. ऍक्शन रिप्ले मध्ये जो संदीप पाटील यांनी जो झेल टिपण्याचा प्रयत्न केला ते एफर्ट्स बघा, त्यांचे प्रयत्न 100% त्यांनी लावला. आम्ही जाणतो झेल कोणी मुद्दाम सोडत नाही. बघा कॅच सुटली, ते पडले, चमकार वाचवण्यासाठी किती प्रयत्न त्यांनी केले, जीवाचे शर्यतीचे प्रयत्न केले आणि फायनली तो बॉल नाही त्याला साथ दिली. खरं तर संदेश 22 12 बॉल 18 धावांची गरज आहे. चला आपण फिल्डिंग पोझिशन सेट करूया. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये सुरू आहे तोपर्यंत. चांगले मॅच 2 टीम मध्ये सातत्यानं ही लढत मला वाटतं प्रत्येक आठवड्यामध्ये 1-2 वेळा आमने सामने येतात. कधी पडके संघ तर कधी टेंबुडे संघ, हे दोन्ही संघ एकमेकांवर वरचढ होतच असतात. आज पुन्हा एकदा मैदानावर बरोबर दिवेश भाई, चला थोडस फास्ट खेळा प्लीज. निलेश भाई आणि दिवेश भाई लगातार 2 षटकार मारले तर किती 500. बघा इकडे सगळ्यांचे आमचे कान, आम्ही तिकडे नसलो तर सगळ्यांचे आमचे तुमच्याकडे आहेत. कोण ओमकार आहे का? बर्थडे बॉय ओमकार शेळके. 22 वर सध्या प्लीज फास्ट केला बघा. ओव्हर संपून 3 मिनिटं झाली. इतका वेळ बनत नाही मित्रांनो प्लीज. ओमकार भाई शेळके 2 सलग 2 चौकारांसाठी 1000. 22 वर सध्या धावसंख्येचं वाटचाल आहे. आक्रमण करायचं तो बॉडीचा मला वाटतं वेध घेतला असावा. पहिल्यांदा बॅट फर्स्ट आणि देन बॉडी. 1 रन या बॉलवर आपण बघू शकता. संदीप पाटील यांचं ते बक्षीस अजूनही ऑन आहे झेलसाठी 500. दिवेश काकडे आणि
निलेश शेळके यांच्याकडून ते बक्षीस आहे. बघायचं आहे रिकॉर्ड रन रेट आता वाढत चाललाय. तो जवळपास 9:30च्या आसपास आता पोहोचलाय, कारण 23 वर आता संघ आहे. आणि पहिला बॉल हीच ती टर्निंग पॉइंट आहे ओव्हर जिथे टर्न मिळेल. दिशा दिली बॉल चला डीप मध्ये. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू पोहोचलाय. डीप मधून स्क्वेअर लेग मधून थ्रो येईल तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन याही बॉलवर. मॅच ऑन आहे. जबरदस्त फाईट आहे. शेवटी प्रयत्न अगदी सुपर 12 मध्ये पोहोचण्याचा आणि तो प्रयत्न 100% सध्या करतायत मैदानामध्ये दोन्ही टीम. आपल्याकडे असलेले क्रिकेटचं नॉलेज, शरीरामध्ये ताकद, क्रिकेटचे धडे केरवत असताना सध्या सर्वस्व पणाला लागला. हा फटका चांगला बॉल चाललाय. हा थोडासा मैदानाचा निमुळता भाग आहे, तिकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन थांबलाय चेंडू चौकार करता. 4च्या मदतीने धावा झाले टोटल 29 धावा आता बोर्डवर लागलेत. 9 चेंडूने 11 धाव्यांची गरज आहे निलेश भाई. 9 बॉल 11 कंपल्सरी चेसिंग. 40 धावांचं आव्हान होतं. 29 धावा झालेत. 9 बॉल 11 धावांची गरज आहे. यात सावकारानं जो थोडंसं गोलंदाज जो प्रेशर क्रिएट केला होता तो थोडा दूर झालाय. समोर जायचं होतं. थोडेसे नाराज आहेत आपल्या शॉर्ट सिलेक्शन्सवर. मैदानामध्ये आपण मोहन बारसे यांना बघतो. 1 षटकार 1 चौकार आणि 2 डबल अशा वैयक्तिक त्यांच्या 14 धावा आहेत. व्ही शेप मध्ये समोर खेळत ब्लॅक स्क्रीन समोर. सुरक्षित फटका जरूर राहील, परंतु रनिंग बिटवीन द विकेट तेवढीच गुणवत्तेने भरलेली माहिती आहे. अगदी इथून हा सामना सिंगल डबल न जिंकला जाऊ शकतो. पालेश्वरी पाले बुद्रुक पालेखुर्द पालेश्वरी पालेखुर्द या टीमच्या दृष्टिकोनातून बुद्रुक संदेश पाले बुद्रुक. धावा झाले टोटल 31. 7 बॉल आणि 9 धावांची अजून गरज. फुल टॉस होता. आक्रमण केलं आणि डायरेक्टली सरळ फेकून दिलाय. निलेश भाई आणि दिवेश भाई ओमकार यांची भेट घ्यायला बॉल गेलाय. 6 धावा इथे आलेत. आता 3 पाहिजेत विजयासाठी. 6 चेंडूमध्ये 3. तडंबरची मागणी इथे यस चेक केलं जाईल. तिसरे पंच आमच्या सोबत जॉईन होतात. वेस्ट ऑफ हाईट चेक केलं जाईल. सत्यवान जगाकडे भूमिपुत्र वेस्ट ऑफ हाईट कडे चेक केलं जातं. संदेश बघा ना 40+ एक गोष्ट बघायला मिळाली. ग्रामीण रेग्युलर क्रिकेटमध्ये 100% जर DRS घेत असेल आणि त्याची 40+ ची तुलना आपण केली तर ते जवळपास 20 ते 25% DRS घेतात. मॅक्झिमम ते पंचांचा निर्णय मान्य करतात. भरपूर कमी DRS ची मागणी झाली 40+ च्या क्रिकेटमध्ये. नाहीतर आतापर्यंत ग्रामीण रेग्युलरला प्रत्येक मॅच मध्ये कमीत कमी 3-4 DRS येतात. फर्स्ट ऑफ हाईट चेक होत आहे. साईडला किती हाईट आहे त्या बॉल मध्ये चाचपणी सुरू आहे. हा सगळा नजरेचा खेळ. अंपायरिंग म्हणजे नजर तीक्ष्ण पाहिजे. मेमरीज प्रेझेंट पाहिजेत. न्यूरॉन्स ऍक्टिव्हेट पाहिजेत मेमरी मधील. फेअर डिलिव्हरी. ऑलरेडी पॉपिंग क्रीज देखील सोडली होती खेळाडूनं. तर मला नो डाऊट यस ओव्हर संपलेली आहे. 6 बॉल मध्ये 3 रन पाहिजेत विजयासाठी. या षटकारानं थोडस टेन्शनचा माहोल दोन्ही टीमच्या थोड्याशा खेळाडू कक्षामध्ये. बरं तो हा क्रिकेट आहे. या गोष्टी काही घडू शकतात. प्लीज फिल्डिंग लावून घ्या. एक मॅच बाकी आहे आपली. प्लीज आम्ही तुम्हाला विनंती करतो. आम्ही 40+ ला कोणतेच टायमिंग आम्ही लावलं नाही. याचं कारण आहे तुमच्या आम्ही रिस्पेक्ट करतो. आयोजकांनी सांगितलं की जेवढे स्ट्रिक आपण रेग्युलर वाल्यांनी ठेवले ते 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर संपल्याच पाहिजेत. तेवढं 40+ वाल्याला ठेवू नका. पण त्यांना विनंती तुम्ही करत राहा की थोडं फास्ट केल्या.
शेवटचे 6 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. फटका चांगला होता परंतु वरून चाललाय बॉल आणि हा विजयी फटका सामना मैदानामध्ये संपवलाय, जिंकलाय. अगदी या मॅच मध्ये पालेश्वरी पाले बुद्रुक हा संघ अभिनंदन सुपर 12 मध्ये संघ क्वालिफाय करतोय. शुभेच्छा त्यांना. आणि मोहन बारसे जे ठरलेत मॅन ऑफ द मॅच. एक विकेटही त्यांनी गोलंदाजी करताना घेतली आणि 9 बॉल मध्ये 22 धावा नॉट आउट त्यांनी केल्या. मोहन बारसे या आपण आपलं पारितोषिक सामनावीराचं घेण्यासाठी. अवधूत बघा, अजून अवधूत जसा फ्रेश होता तसा अजून